पडेल, मी किती काम करणार आहे, किती रात्र जागणार आहे, हे डोक्यातून बाहेर निघून जातं. कारण ना ते असं बिंबलंय. आणि हे मी दावर सरांना बोललो, नाही सर म्हणलं, मला जे करायचं आहे ना, माझं जे ध्येय आहे ना, माझं जे स्वप्न आहे ना, तुम्हाला सांगू मी आता, मी इतका खुश आहे. लातूरमध्ये, मुंबईमध्ये नाकाची प्लास्टिक सर्जरी करायची. किती खर्च येतो मी खर्चावर अजिबात बोलणार नाही, पण तो आपल्याला कुणालाच परवडत नाही. लातूरमधल्या 90% लोकांना परवडत नाही. ओके, पण तुम्हाला सांगू का की लातूरमधल्या त्या 90% लोकांच्या मुलींच्या नाकाची प्लास्टिक सर्जरी मी लातूरमध्ये करून देतो, त्यांचे लग्न लावून देतो, त्यांच्या लग्नाला पण जातो. एक मुलगी आली आणि मला म्हणाली की सर तुम्ही लग्नाला यायचं. म्हणलं बेटा मी तुला ओळखलं नाहीये. असं गेली. असं केल्यानंतर ती कळलं मला की नाकाची मी प्लास्टिक सर्जरी केलेली आहे. म्हणलं येतो, निश्चित येतो. लग्न 12:31 लग्न, 12:31चं लग्न. आणि 12:31 म्हणजे 12 ते 3 माझी ओपडीचा वेळ. मला काही 3 पर्यंत लग्नाला जाणं झालं नाही. पुन्हा 3 वाजता मी ऑपरेशनला घुसणार, 6ला ऑपरेशन संपणार. 6 पर्यंत मला लग्नाला जाणं झालं नाही. मी इतका परेशान झालो की लग्नाला जायला पाहिजे. तुम्हाला सांगू का मी 6 वाजता तिला शुभेच्छा द्याव्या लग्नाला गेलो आणि सगळे लोक अशी बाहेर उभा टाकले होते. लहाने सर आले, लहाने सर आले, लहाने सर आले. मी मध्ये गेलो आणि मग लग्नाला सुरू करा. मी इतका रडलो माहितीये. ती मुलगी म्हणली म्हणे की सर आल्याशिवाय माझं लग्न लावायचं नाही. अरे इतकं प्रेम कुठे मिळतं राजांनो, शपथ सांगतो कुठे मिळतं. तुम्ही मला शोधून एक जागा दाखवा यार, एक जागा दाखवा. मला काय, मी काय स्वर्ग नाही बघितला, मी स्वर्ग नाही पाहिला, माहित नाही मला कसा असतो काय नाही. पण पृथ्वी तलावर एवढं प्रेम कुठे मिळतं मला एक तुम्ही सांगा. कुठेच नाही मिळत, कुठेच मिळत नाही. इतका आनंद वाटतो ना, ते शब्दात नाही सांगू शकत मी. आणि हे माझं मुख्य ध्येय, मुख्य फोकस होतं की अगदी कॉमन मधल्या कॉमन माणसाच्या आपण अडचणी सोडव्या. त्यांच्या अडचणी सुटल्यानंतर जो आनंद असतो, ते लोक जेव्हा पत्रिका घेऊन येतात, साहेब एंगेजमेंट झाली म्हणतात, नथिंग लाईक दॅट. त्यांनी कुठे जायचं? समोर बसलेली माणसं असतात, ते म्हणतात लहाने सर आपल्या मुलीचं लग्न करायचं. हो करायचं ना, जरा पाहुणे जरा पसंत करत नाही तो. असं म्हणलं ना, मी विचार करतो की ही जर माझी बहीण असती, ही जर माझी मुलगी असती, मी काय केलं असतं. हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा, त्याचं उत्तर काय मिळतं तेव्हा बघा. मग तेव्हा कळतं की पोटात चिमटा बसतो. आणि त्याचं जे उत्तर मिळतं ते मी प्रामाणिकपणे करत असतो. हे सगळी व्यथा मी डॉक्टर दावर सरांना सांगितल्यानंतर डॉक्टर दावर सर मला काहीच म्हणाले नाहीत, तो जा म्हणाले. आणि मग त्यांना शेवटचा मी प्रश्न विचारला की सर आत्ता सांगा की लोक असे का वागतात. आणि दावर सर पुन्हा माझ्याकडे बघाले आणि त्यांनी स्माइल केलं. मी म्हटलं सर आज मी ऐकणार नाही, आज तुम्हाला सांगावंच लागेल, मी पास झालोय. आता म्हणजे थोडं असं ह्याने म्हणालो, हक्काने म्हणालो. आणि दावर सरांनी जे उत्तर दिलं, आता हे मात्र सगळेजण ऐका. दावर सरांनी मला एक उत्तर दिलं, विठाल, you cannot change the world. You cannot change the world. You cannot improve the world. Vithal, you cannot change the world. You cannot improve the world. But you can do one thing. You can change and improve yourself. या माणसाचं एक प्रश्न उत्तर असं होतं, तू जग सुधरू पण शकत नाहीस, बदलू पण शकत नाहीस. तू जग बदलू शकत नाहीस असं म्हणले आणि थांबले. मी म्हणलं सर हे उत्तर झालं नाही. त्याच्या पुढे म्हणाले वेट, तू जग सुधरू शकत नाहीस, तू जग बदलू शकत नाहीस, पण तू एक काम करू शकतो, तू स्वतःला सुधरू शकतो, स्वतःला बदलू शकतोस. तुला जसं वाटतं ना की इमानदारीनं काम करायला पाहिजे, प्रामाणिकपणे वागायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, प्रत्येक सेवा करताना, प्रत्येक गोष्ट करताना, त्या प्रत्येक गोष्टीत, त्या बाबीमध्ये गचगचून प्रामाणिकपणा भरला पाहिजे. असं तुला वाटतं ना, तू तसं प्रामाणिकपणे वाग, प्रामाणिक प्रॅक्टिस कर, इथिकल प्रॅक्टिस कर, इमानदारीची प्रॅक्टिस कर. आणि काहीच न बोलता 5 वर्षांनी तुझ्याकडे येतो, 5 वर्षांनी तुझ्याकडे येतो. आणि तुम्हाला सांगतो हे संभाषण 110% सत्य झालं. आणि 5 नाही, अवघ्या 4 वर्षांनी सर लातूरला आले. त्यांचं कधीतरी वेळ मिळालाच मी त्यांचं भाषण तुम्हाला ऐकवेन. त्यांचं भाषण ऐकण्यासारखं आहे. त्यांनी माझ्यावरच भाषण केलंय, पण ते ऐकण्यासारखं आहे, प्रत्येक माणसाला इन्स्पायर करण्यासारखं आहे. मी दावर सरांचा फोटो माझ्या कन्सल्टिंग मध्ये लावून त्यांच्याकडे बघून प्रॅक्टिस करतो. इथिकल प्रॅक्टिस. आपण तुम्हाला सांगू का, डॉक्टर झाल्यानंतर मी नेहमी म्हणतो, मी पैशावर बोलणार नाही, पण त्याच्यातून 2 रुपये तुम्ही कमवले याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण ते प्रामाणिकपणे आणि इमानदारीने कमवावे. जास्त पेशंटकडे पैसे घेतल्यास पाप लागतं असं म्हणणारा मी डॉक्टर आहे. कुठल्याही पेशंटकडनं ज्यांनी जास्त पैसे घेतले त्यांचं आयुष्य चांगलं जाणार नाही. तुम्हाला मी अगदी एवढ्या ग्वाही देतो.
निश्चित तुम्ही पैसे घ्या, पण कसे घ्या ते विचार करा की हा पेशंट माझी माय आहे, बाप आहे, बायको आहे, मुलगा आहे, बहीण आहे आणि तिला मी चार्ज करतोय असा विचार करा. पैसे घ्या, माझं काहीच म्हणणं नाही आहे. इथं थोडंसं अडचणीचं पडायला लागतं. मी तुम्हाला सांगत होतो की माणसं खूप चांगली असतात, माणसं खूप चांगली असतात, माणसं आजही चांगली आहेत. माणसं कशी चांगली आहेत त्याचं एक बारकाच उदाहरण देतो. मी दुभांगलेले ओठ आणि टाळूवरती मोफत शस्त्रक्रिया करतो, मोफत. एका पेशंटवर मोफत शस्त्रक्रिया केली आणि त्याला सुट्टी गेली आणि सुट्टी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी राऊंडला गेलो. दररोज राऊंडला जायचो, पण ती लेडी त्या पेशंटला घेऊन उभा होती, 3 दिवसानंतर राऊंडला गेलो, तिथेच उभा होती. माझ्या असिस्टंट डॉक्टरांना मी प्रश्न विचारला, डॉक्टर दुष्यंत, ही लेडी काय थांबले रे, तिला डिस्चार्ज केला ना तुम्ही? दुष्यंत मला म्हणे, हो सर केला ना डिस्चार्ज. का गेलं नाही? काय माहित नाही बुवा, आमच्याकडे खूप काम असतं त्याच्यामुळे पोरांना कशाचं काय लोड माहीत नसतो. आणि मग ते काही माहीत नाही म्हणल्यानंतर मी मुलांना बाजूला करून त्या बाईला जवळ घेतलं. म्हणलं, मावशी तुम्ही का नाही गेले? तुम्हाला सुट्टी झाली नाही का? हो सर सुट्टी झाली आहे. मग का नाही गेले? तिचं एक उत्तर असं होतं, ते उत्तर जरा बारकाय नाही का, त्याचं उत्तर होतं, सर ते तिकटाच्या पैशासाठी मालक आडतीवर गेलेत, तिकटाच्या पैशासाठी मालक आडतीवर गेलेत, बाकी तर काय पैसे लागत नाही. मला खूप त्रास होतो अशा गोष्टीचा, फारच त्रास होतो. काय करावं मलाच कळत नाही. मला खूप जास्त त्रास होतो, खूपच त्रास होतो. असं टाळकन डोळ्यात पाणी येतं. आणि मी खिशातले 500 रुपये काढले, त्या बाईच्या हातात दिले आणि मावशी जा म्हणालो. आलो ओपीडीमध्ये बसलो, माझे कामं सुरू केले, लोड असल्यामुळे. आणि पुन्हा दरवाजा माझ्या ओपीडीचा उघडला एक अर्ध्या पाऊण तासांनी, तर ती बाई पुन्हा माझ्या ओपीडीच्या बाहेर दिसली. मी बेल वाजले, माझ्या रिसेप्शनला बोलवून घेतलं आणि तिला विचारलं, ती लेडी का थांबली बाहेर माडी? माहित नाही सर. मला पाठवत दिला मध्ये. ती मध्ये आली तर तिने मला 413 रुपये आणून परत दिले. 413. मला शपथ सांगतो, मला काही कळच ना. मी तिला विचारलं, हे असं का मावशी, का बरं? नाही साहेब, 80वर 7 रुपयेच तिकीट आहे. 80वर 7 म्हणजे 87 रुपये तिकीट आहे. हे 413 रुपये जास्त झाले ना, कशाला? माणसं आजही प्रामाणिक आहेत, माणसं आजही चांगले आहेत, आपण चांगलं व्हायची गरज आहे. मी टीचरचा विषय या विषयावर बोलत होतो, त्यातले काही बारकावे उदाहरण तुम्हाला सांगितले. माझा विषय राहिला आई आणि वडिलांचा. आई आणि वडील एवढा विषय बोलून मी संपवतो. मला माहिती आहे मी बरंच बोलतोय, तुम्हाला फार आणखी बोर करणार नाहीये. आई वडिलांचा मात्र विषय सांगितल्याशिवाय मला ते पूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही. त्याच्यामुळे आई वडिलांचा विषय सांगतो. कुणाच्याही आई वडील असो, कुणाच्याही, आपल्या लेकराचं काहीतरी चांगलं ऐकण्यामध्ये जो आनंद आई वडिलांना आहे तेवढा ह्या जगात कुणालाच नाही. चांगलं ऐकण्यामध्ये लोकांना वाईट वाटतं बरं. कुणाच तरी चांगलं ऐकायचं हे लोकांना वाईट वाटतं. आता मी असं नाही बोलायला पाहिजे, पण फॅक्ट आहे. चांगल्याला चांगलं म्हणून, चांगल्याचा स्वीकार करून चांगल्याला प्रोत्साहन देणं हे सगळ्यांना अवघड झालंय, सगळ्यांनाच अवघड झालंय. पण आई वडिलांना मात्र तेवढी एकच गोष्ट चांगली राहिली आहे. आईला वडिलांना, अहो आपण पण विचार करा ना, आपण शाळेत मुलांना सोडायला गेलो आणि दुसरा एखादा मुलगा भेटला आणि तो म्हटला ना की तुमच्या मुलांना ना 100 पैकी 100 मार्क पडले, किती छान वाटतं, ते जेवण जात नाही, खुश बॉडी भरलेली असते. सहज एखाद्या मैत्रिणीनं एखाद्या आईला तिच्या मैत्रिणीने म्हणाली, अगं तुमचा मुलगा किती गोड आहे ना, नुसता गोड आहे ना म्हटलं ना, तर ती आई बस आज जेवायची गरज नाहीये. म्हणजे हे जे वात्सल्य आहे, हे जे प्रेम आहे आई आणि बापाचं त्या लेकरावरती ना, हे कुणाचंच नाहीये. आणि त्याच्या प्रत्येक मोठ्या होण्यामध्ये, त्याच्या प्रत्येक मोठ्या चांगल्या गोष्टीमध्ये जर कुणाला आनंद आणि आनंदच मिळत असेल ना, त्या आई आणि वडिलांना मिळत असतो. प्रचंड आनंद मिळत असतो. कसा मिळतो तुम्हाला सांगतो. आमचे अण्णा आणि माय, तुम्हाला बोललो की आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, 3 भाऊ 4 बहिणी असा मोठा परिवार. त्यातला 1 भाऊ 2 बहिणी न शिकलेल्या, आजही माझा सख्खा भाऊ आणि 2 सख्ख्या बहिणी न शिकलेल्या अंगठेबाजार आहेत. आजही या परिवारातला मी. आणि मग डॉक्टर तात्याराव लहाने सगळ्यात मोठे आणि डॉक्टर विठ्ठल लहाने सगळ्यात लहान. ते पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जन आणखी लहानच आहेत. पण या दोघांचा, यांच्या प्रत्येक कृतीचा, यांच्या कर्तृत्वाचा माईला आणि अण्णाला एवढा आनंद आहे. आमच्या अण्णांना मी कधी कधी म्हणत असतो, अहो अण्णा जरा जमिनीवर चला ना. जमिनीवर चला म्हणजे काय माहितीये का, आमच्या अण्णा हवेत चालतात. का माहितीये, शपथ म्हणतो ना, प्रत्येक माणसाचा बापाने हवेत चालावं, एवढं लेकराने चांगलं काम करावं.
बापाला आणि माईला हवे चालवायचं कर्तृत्व लेकराचं असावं. त्या माईला आणि बापाला गोळी, औषध, दवा, रोग कधीच होत नाही, कधीच होत नाही, कधीच होत नाही. माईला आणि बापाला सगळे लोक लेकरामुळे होतात, सगळेच रोग. मी असं का म्हणालो त्याचं स्पष्ट उदाहरण माझ्याकडे आहे. माझी आई आणि अण्णांचं वय 85 वर्ष, आईचं वय 75 वर्ष, अण्णांचं 90 वर्षात आहे. नेमके वय कोणालाच माहित नाहीत. आम्ही आमच्या वयावरून अण्णांचे वय काढले. माझी वाढदिवस लोक साजरे करतात, तो वाढदिवस खरा नाहीये. जे लिहिलाय पेपरवर तो वाढदिवस आहे. हा, कुणालाच माहित नाही. माय सांगते पाडवा झाला माय, आणि पाडवा झाल्या सामोशा होती बघ, आणि त्याच्या गुरुवारी तो जन्मालाच. पाडवा झाला, गुरुवारी जन्मलो. आता सगळेजण डॉक्टर विठ्ठल आणि हॅपी बर्थडे. आता मला कधी कधी वाईट वाटतं, काय हॅपी बर्थडे, ओके ओके थँक्यू मला वाटतं. कारण मला पोटात माहित असतं की माझा तो बर्थडे नाही आहे. आता कुणाला सांगू माझा तो बर्थडे नाही म्हणून, आणि कुणाला पटणार आहे ते माझा बर्थडे नाही म्हणून. आई आणि वडील हा विषय मी तुम्हाला सांगत होतो. आमच्या अण्णांना मी विचारलं, असं ते बघताना सुद्धा त्यांना कशीच किंमत वाटत नाही, असे धाड 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 चालत असतात, असं अगदी गौरवाने सांगत असतात. आणि मग ते जेव्हा आमच्या हॉस्पिटलमध्ये आले की ते काय लाईन लागते पाया पडायची लोकांची. कोणतरी सांगतं हे लहानसाहेबांचे वडील आहेत. गरीब माणूस आजही धोती घालतात, शर्ट घालतात, फेटा घालतात. वडील आहेत म्हणलं की आपले लोक पाया पडतात. ते असे 4-5 लोक, 10-12 लोक पाया पडले. अण्णांना घरी भूकच लागत नाही, भूकच लागत नाही. एसटी मध्ये कधी प्रवास करायला लागले, हे लहानसाहेबांचे वडील आहेत, लोक कोणतरी उठतं, अण्णा बसा इथे, अण्णा बसा इथे. अण्णा सांगत असतात, अरे सगळीकडे आमचा काय थाट्यात तुम्हाला काय माहित आहे बरं. आणि मग माझी आई अत्यंत हुशार आहे, फार हुशार आहे, खूप छान. सगळ्यात चांगल्या असतात, पण जरा माझी आई जास्त चांगली आहे. तिला खूप जास्त कळतं. ती हळूच म्हणते, हे सगळं माय तुमच्यामुळं हो, तुमच्यामुळं. आम्हाला कोण विचारलं असतं. पण तिला मी म्हणत असतो, माय हे सगळं तुझ्यामुळं, आम्हीच नसतो ना. आम्ही इथं जे काय आहेत ना, केवळ तुझ्यामुळं आहेत. तू नाहीस तर आम्ही काहीच नाहीत ना. आणि ह्या म्हणण्याला खूप मोठा अर्थ आहे माझ्या. मी असं का म्हणालो, तो एक प्रसंग मला सांगावं का न सांगावं असं झालंय. एवढ्यासाठी नाही, सांगा मला मान्य आहे, पण मला ते सांगणं शक्य आहे का नाही, मला सांगणं शक्य आहे का नाही असं आहे. खूप भावनिक, खूप इमोशनल आणि खूप त्रासदायक प्रसंग असल्यामुळे मी टाळण्याचा प्रयत्न करतो, पण तरी सांगतो. मला थोडं आवरून घ्या. मी माईला एवढं का ग्रेट समजतो, एवढं का विशेष तिला महत्व देतो, त्याचं एक कारण आहे. आमचा असं म्हणतात ना की आमच्या पूर्ण फॅमिलीचे 2 कालखंड आहेत, इथपर्यंतचा कालखंड आणि त्याच्यानंतरचा कालखंड. तर आम्ही साधारणपणे 93-94 पर्यंत आमच्याकडे अनेक संकट होती आमच्यावरती. आमच्याकडे जो काही कमवता माणूस म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने, त्याच्या पगारावर पूर्ण काय, हे आता नंबर सांगितलं एवढं सगळं कुठून चालायचं. आणि वाईट घटना अशी घडली की डॉक्टर तात्याराव लहानेच्या 2 किडनी खराब झाल्या. आमच्या घराची छत्री, आणि 2 किडनी खराब झाल्यानंतर जो प्रसंग आमच्यावर आला तो मला सांगणंच खूप कठीण आहे. 2 किडनी खराब झाल्या आणि आता काय करायचं. मी जेमतेम 3ऱ्या वर्षाला होतो MBBSच्या, आणि माझ्यानंतर घरात कोणी शिकलेलं नाही. जी काय जबाबदारी, जे काय बोलायचं आहे ते विठ्ठलशी बोलायचं. 3ऱ्या वर्षाच्या MBBSच्या पोराला काय बोलावं, पण त्याला बोलल्याशिवाय पर्याय नाही. कसं तरी इंटर्नशिपमध्ये गेलो. किडनीचं ते खराब होणं वाढायच लागलं. दादा एकदम काडी झाले. त्यांनी रिक्वेस्ट ट्रान्सफर अंबेजोगाईवरनं मुंबईला मागवली. त्यांना मुंबईला ट्रान्सफर मिळाली, आणि किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी त्यांना बसवण्याचा आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला. आता ही किडनी बसवायची. तर आमच्या घरामध्ये तेव्हा मी MS-च्या पहिल्याच वर्षाला लागलो होतो औरंगाबादला. तर मी एक खंबीर होतो की काय हरकत नाही, मला त्यातलं कळतंय, आणि एक किडनी काढल्यानं काय फरक पडत नाही, माझी किडनी काढा आणि बसवा, चला विषय संपला, काय अडचणीचा विषय नाही, असं ठरवून मी मुंबईला गेलो सुट्टी टाकून. योग असं झाला की माझा O पॉझिटिव्ह, दादांचा B पॉझिटिव्ह. आमच्या घरातले सगळेच O पॉझिटिव्ह, दादा आणि माय सोडून. अण्णा O पॉझिटिव्ह आणि बाकी सगळे लेकरं O पॉझिटिव्ह, माय आणि दादा दोघं B पॉझिटिव्ह. मग फायनली निर्णय असा झाला की ते एक रक्तगट असला पाहिजे, म्हणून माईची किडनी घ्यायचं ठरलं. इतकी स्ट्रॉंग लेडी. मी अनेक किडनी दात्यांना
किडनी देणाऱ्या दात्यांना मी आजही पाहतोय, आजही अनुभवतोय. अगदी अभिमानाने पुढे येऊन सांगतात, मला बरेच जण भेटतात, मी किडनी डोनर आहे, मी किडनी दिली आहे. तुम्हाला सांगू का की आता माईनं किडनी देऊन 16 वर्ष झालं, तिने एकदाही म्हणलं की मी किडनी दिली, एकदाही म्हणली नाही. तिच्या अनेक चाचण्या कराव्या लागल्या. तेव्हा खूप क्रूड पद्धतीने चाचण्या व्हायच्या, तिला खूप त्रास व्हायचा. मी एकटा सोबत असायचो. हे सगळे आम्ही तपासण्या करून घेतल्या. 1.5 महिना फक्त तपासण्या करायला लागला. आणि मग जे मध्ये ऑपरेशन करायचं, कारण आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू शकत नव्हतो, आमच्याकडे पैसेच नव्हते. जे मध्ये सरकारी दवाखाना, त्या दवाखान्यात दादा नोकरी करत होते म्हणून आम्हाला फ्रीमध्ये ऑपरेशन होईल म्हणून आम्ही तिथे ऑपरेशन करायचं ठरवलं. डॉक्टर कृपला आणि डॉक्टर परशी चिब्बर या लोकांनी ऑपरेशन करायचा प्लॅन झाला. आणि ऑपरेशनच्या दिवशी 22 फेब्रुवारी 1995 हा प्रसंग खूप अडचणीचा. ऑपरेशनच्या दिवशी दादा एका स्ट्रेचरवर, माय एका स्ट्रेचरवर, आणि या दोघांच्या मध्ये मी. माझी फक्त एकच इच्छा होती की माईची आणि दादांची भेट होऊ नये. कारण माईला वेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार होते, दादाला वेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार होते. ते वेगवेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आणि त्यांना भूल दिली ना, जमलं, पण हे दोघं भेटले नाही पाहिजेत. एवढं मी सगळ्या डॉक्टरांना सांगत होतो. मी डॉक्टर असल्यामुळे आणि मी स्वतः सर्जरीमध्ये MS करत असल्यामुळे मला जरा सगळे लोक हो हो म्हणायचे, माझं ऐकायचं. पण ते सर्वांपर्यंत निरोप न गेल्यामुळे ते दोघांची दरवाजामध्ये भेट झाली. ते स्ट्रेचर ओढता ओढता दादा माय समोरासमोर आले आणि तिथे मी उभा होतो. असं फुटलं होतं ना सगळं. आता हे काय, एकमेकाला काय बोलणार. माय काय म्हणली माहित आहे, दादा तर एक शब्द बोलले नाहीत, पण माय म्हणली काय काळजी करू नको, सगळं चांगलं होईल. तिचा जो आवाज होता ना, आवाज ॲज इफ नथिंग हॅज हॅपन, काहीही घडलं नाही, काहीही घडलं नाही. नॉर्मल कोर्स मधला माईचा आवाज होता, नॉर्मल कोर्स मधला. गळा मोठा नाही, मला सांगताना गळा मोठा होतोय ना, काय नाही. त्याच्या पुढची हाईट तुम्हाला सांगतो. ऑपरेशन टेबलवरती मायला घेतलं, मी माईच्याकडे थांबलो होतो, दादा दुसऱ्या याच्यामध्ये घेतलं. आणि मग माईला सगळ्यांनी प्रश्न विचारले, तुम्हाला काही भीती वाटते का, तुम्हाला काही त्रास होतो का, तुम्हाला ह्या ऑपरेशनसाठी काही माहिती आहे का, तुम्हाला आम्हाला काही बोलायचंय का. माईनं काय होत नाही म्हणली, पण जेव्हा एका माणसाने विचारलं का डॉक्टरांनी तुम्हाला काही बोलायचंय का, म्हणल्यास माय म्हणले हो मला बोलायचंय. मुख्य ऑपरेशन करणारा डॉक्टर कोण आहे असं माय म्हणाली. मला इतका त्रास झाला, मायनं असं काय विचारलं असेल. आणि मग ते आमचे चिब्बर सर पुढे गेले, माय आई मी तुमचं ऑपरेशन करणार आहे. थोडक्या फोडक्या मराठीमध्ये, हिंदी बोलतात ते. आणि बोला तुम्हाला काय बोलायचंय. माय काय म्हणाली माहित आहे, माझी एक किडनी काढा, माझी एक किडनी काढा, ती तात्याला लावा. दादा तात्याराव तात्याला लावा, माझ्या लेकराला लावा. पण समजा ती किडनी बसली नाही तर माझी दुसरी पण किडनी काढा. हो क्लास आणि ते किडनी त्याला लावा. माझं लेकरू चांगलं झालं पाहिजे, बस संपलं. हे फक्त आई म्हणू शकते, दुसरं कोणीच म्हणू शकत नाही. एक कालखंड सांगत होतो की ज्या कालखंडामध्ये हा सगळा प्रसंग आमच्यावर घडत होता. ज्या दिवशी माईनं दादांना किडनी दिली त्याच दिवशी टेबलवर दादांच्या किडनी काम करायला सुरू झाला. टेबलवर ऑपरेशन टेबलवर दादांच्या किडनी काम करायला सुरू केला. ऑपरेशन टेबलवर असं म्हणतात की दिलेली किडनी साधारणपणे एक 8, 9, 10 वर्ष काम करते. पण तुम्हाला आनंदाने सांगतो की 16 वर्ष या घटनेला झालंय. 16 वर्षामध्ये दोघांनाही 1% अडचण नाही, 1%. कारण ती आईनं दिलेली लेकासाठी किडनी आहे, आईनं दिलेली लेकासाठी किडनी आहे. आणि मी एक कालखंड तुम्हाला सांगत होतो, इथपर्यंत हे सगळे दुःख, त्रास, गरिबी, अडचणी. आणि माईनं किडनी दिली, दादांना किडनी बसली आणि सगळ्या घरावरचे चक्र फिरले. देवाने असा हात फिरवावा
आपण एखाद्या कल्पवृक्षाखाली बसावं आणि काहीतरी अपेक्षा करावी आणि ते त्या कल्पवृक्षाने पूर्ण करावं, अशा घटना आपल्या घरामध्ये घडायला लागल्या. मी MS झालो, दादा असिस्टंट प्रोफेसरचे प्रोफेसर झाले, डिपार्टमेंटचे हेड झाले, मी प्लास्टिक सर्जन झालो, दोन्ही बहिणीचे लग्न झाले, एक डॉक्टरला दिली, इंजिनियरला दिली, त्यांच्या घरी त्या सुखी झाल्या, दोन्हीचे लग्न झाले होते अगोदर. मी लातूरमधून प्रॅक्टिस करायला लागलो. तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं पहिल्या दिवसापासून दम लागली एवढी प्रॅक्टिस करतोय, त्याचा मला अभिमान आहे, छान वाटतंय. आणि दादांना पद्मश्री मिळाला. एका पुंडलिकराव लहानेच्या पोराला, अंजनाबाई लहाने आणि पुंडलिकराव लहाने अशा एका माकेवात जन्मलेल्या पोराला पद्मश्री मिळावं एवढं काम त्याच्या हातून घडलं. ते फक्त माईच्या किडनीमुळे, फक्त माईच्या किडनीमुळे, दुसरं काही नाही आहे. आणि म्हणून मी म्हणालो की जगामध्ये सगळी लोक, सगळ्याच आया ग्रेट असतात, पण हिच्या मोठेपणामध्ये हा एक दुसरा तुरा, मानाचा तुरा, आणि मला त्याचा सार्थ 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 अभिमान आहे. मग अशी इच्छा होती माझ्या मनामध्ये लातूरला येताना. एक इच्छा मी तुम्हाला सांगून गेलो की मला पेशंटसाठी यायचं होतं. दुसरी एक इच्छा होती की मला मायांना जवळ राहायचं होतं, मायांना जवळ राहायचं होतं. आजही मला असं वाटतं ना की मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये किती यशस्वी आहे, मी किती प्रॅक्टिस करतोय, याच्यापेक्षाही मी मायांनांजवळ आहे, याच्यामध्ये मला खूप मोठा आनंद आहे. तो आनंद मला शब्दात नाही सांगता येत. माझी एक खंत आहे, एक खंत आहे, मी सगळ्यांना खंत बोलून दाखवतो. मला कधी कधी वृद्धाश्रममध्ये कार्यक्रमाला लोक बोलवतात. वृद्धाश्रममध्ये, वृद्धाश्रम हा शब्द जेव्हा माझ्याकडे कानाला येतो, मी वृद्धाश्रममध्ये जात नाही, तेव्हा माझ्या काळजाला गोळी लागते. अशी गोळी, दणकन गोळी लागते, शपथ गोळी लागते, गोळी, बंदुकीची गोळी लागते. आणि जर CO साहेब इथं बसलेले आहेत, तुम्ही SP साहेबांना सांगून जर मला तुम्ही बंदुकीनं गोळ्या झाडायची परमिशन दिली, तर जेवढ्या लेकरांनी आई वडील वृद्धाश्रममध्ये पाठवले त्या सगळ्यांना मी गोळ्या घालून मारतो. शपथ, शपथ. म्हणजे आपल्या माईला बापाला वृद्धाश्रममध्ये पाठवायचंय. पुराणो जे कोणी इथं आहात ना, जरा बारकाय नाही का, शपथ आयुष्यात काही करा, पण हे नका करू, हे नका करू. वृद्धाश्रममध्ये पाठवलेल्या कुठल्याच आईवडिलांची लेकरं यशस्वी होऊ शकत नाहीत. पण ही खंत कशी भरून काढायची ह्या नव्या पिढीनं समजायला पाहिजे. मायन बाप घरात असणे याच्यावर सुख नाही रे, शपथ सांगतो मला सुख नाही, याच्यावर सुखच नाही. संध्याकाळी माईच्या मांडीवर जाऊन झोपायचं 10 मिनिटे, तुम्ही कितीही काम करा, तुम्हाला कंटाळा निघून जातो. राजांनो सांगतो, 10 मिनिटं झोपा तुम्ही माईच्या मांडीवर. माईला बापाला घेऊन मांडी घालून जमिनीवर जेवण्यामधलं जे सुख आहे ना, ते कुठंच नाही, कशातच नाहीये. आणि या सगळ्या सुखामध्ये अगदी मला मी कसा घडलोच बोलायचंय. मी खूप पर्सनल बोलत नाही, पण तुम्हाला सांगतो की ह्या माय आणि अण्णांच्या सुखामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या बायकोचा आहे, सगळ्यात मोठा वाटा माझ्या बायकोचा आहे. माझी बायको माझ्या आईची जेवढी मैत्रीण आहे तेवढी माझी पण नाही आहे. तिच्यासाठी स्पेशल माय माझी फोन करते, स्पेशल फोन. माझ्या आईला फोन करता येत नाही, तर तिने एक असा नंबर घेतलाय 5880, म्हणजे 2 दाबायचे, पुन्हा 5 एकाखाली एक असतात ते. तर त्या फोनवर लाईन मारून ठेवल्यात, हे एकदा दाबायचं, हे 2दा दाबायचं, हे 3दा, आणि हे 1दा दाबलं की बरोबर लागते फोन. आणि माय तिला सिन्सिअरली दररोज फोन करते, आणि दररोज 45 मिनिटात 1 तास बोलतात. याचं मला गुपितच कळत नाही ते काय बोलतात. तिच्या आयुष्यातला जो आनंद आहे याच्यासाठी मात्र मी माझ्या बायकोला सॅल्यूट करतो. आपण म्हणतो संस्कार, आपण म्हणतो कल्चर, आपण म्हणतो संस्कार नाहीत, संस्कार पिढी नाही, संस्कारक्षम पिढी नाहीये. म्हणजे नेमकं काय? संस्कार या शब्दाची व्याख्या ही घरापासून सुरू होते. मी अनुभवलेलं घर तुम्हाला सांगतो. माझी बायको मायांनांचे पाय दाबत बसते, कधी कधी मला वेळ मिळाला तर मी पाय दाबत बसतो. आम्ही दोघं नसाल ना, माझं पोरगं मायांनाचे पाय दाबत बसतं. मी त्याला कधीच म्हणलो नाही की तुझी मायांनाचे पाय दाब, एकदा पण म्हणलो नाही. संस्कार कशाला म्हणतात? आम्ही मायांना भेटल्यानंतर पर्टिक्युलरली माझी बायको अण्णा माझ्या पाया पडल्याशिवाय येताना जाताना 2-3 वेळा पाया पडत असते. तितक्या वेळा माझा पोरगं मायांनाच्या पाया पडत असतं. मी त्याला एकदाही म्हटलं नाही की माईच्या नाण्याच्या पाया पड. मायांना खाली येणार आहेत, त्यांना चढायला अवघड जातं म्हणून स्वतः लिफ्ट घेऊन खाली जातो. संस्कार कशाला म्हणतात? संस्कार हे वेगळे कुठं सुरू नसतात. माझ्या अभ्यासानुसार संस्कार हे आपण घडवायचे असतात, संस्कार हे आपल्यामध्ये असतात. आपण ठरवून 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 तसं वागायचं असतं. मुलं आपोआप आपलं अनुकरण करतात. हु इज द बेस्ट टीचर टू द स्टुडंट इज द फादर. आदर्श शिक्षक कुठल्याही मुलाचा हा बाप असतो.
मग बापाने ठरवायचं की मुलाला कसं घडवायचं. आणि मुलांना घडवताना तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो, आपण आजकाल म्हणतो मुलांना खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, मुलं खूप अडचणी शिकतात, त्यांना खूप कॉम्पिटिशनमध्ये झळावं लागतं. याचं एक छोटं उदाहरण देतो आणि मी मला पूर्णविराम देतो. उदाहरण मात्र देतो. ते उदाहरण असं आहे, तुम्ही कधी कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येताना पाहिलं? कधी कोंबडीच्या अंड्यातलं पिल्लू कसं बाहेर निघतं तुम्ही पाहिलं का? आता मी शेतकऱ्याचं पोरग असल्यामुळे मला जरा जास्तच माहित आहे, पण तरी तुम्हाला सांगतो, कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर निघण्यासाठी त्या अंड्याला खालून असा टोका मारतं, इतक्या टोचा मारतं ते अंड गडबड करत असतं. तर सकाळी टोचा मारायला सुरू केला तर संध्याकाळपर्यंत ते अंड गडबडत असतं आणि संध्याकाळी ते अंड फुटतं आणि त्यातून पिल्लू बाहेर निघतं. आजकालचा माणूस एवढ्यासाठी म्हणालो मी की आजकालच्या माणसांना कसं आहे, काम न करता सगळं काही मिळालं पाहिजे. कमीत कमी कामामध्ये सगळं मिळालं आम्ही सुखी. बघा, कष्ट नको, काम नको, ही न गोष्ट बदला. प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सांगतो, यश निश्चित मिळतं हो, त्याला काहीही सांगावं लागत नाही. आणि तो आळशी माणूस हे पाहतो की हे कसं गडबडायला लागलंय आणि तो म्हणतो, ह्या पिल्ल्याला फक्त ह्या अंड्याच्या बाहेर येण्यासाठी इतकी गडबड करायला लागते का? तर ते कवरण फोडण्यासाठी. आपण असं होऊ देणार नाही. लेकराला एवढा त्रास नको. मग तो काय करतो माहित आहे, पुन्हा ते अंडाचं पिल्लू 1 ठोका 2 ठोका 3 ठोका मारले, नाही आता एवढा त्रास नको म्हणून तो अंडा हातात घेतो, ते कवरण टोक 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 करून फोडतो आणि त्या पिल्लाला म्हणतो, ये बाहेर. ते पिल्लू बाहेर येतं आणि त्या माणसाला इतका आनंद होतो, ह्याला मी काहीही त्रास न होऊ देता या पिल्लाला मी बाहेर आणू. तुम्हाला हे माहित आहे का त्या पिल्ल्याचं पुढे काय होतंय? ते पिल्लू पुढच्या 2 तासामध्ये मरतं. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की त्या पिल्ल्याला बाहेर येऊन बाहेरच्या वातावरणामध्ये जगण्यासाठी तेवढ्या टोचा मारूनच बाहेर यावं लागतं. कळलं का मी काय म्हणलं ते? म्हणून आत्ताच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तुम्हाला जगायचंय, तुम्हाला मोठं व्हायचंय, तर एवढ्या टोचा मारायची तयारी पाहिजेच, मस्ट आहे. तेवढा अभ्यास करायलाच पाहिजे. आणि प्रामाणिकपणे काम करताना एक सगळ्यांची अडचण झाली आहे. सध्याची अडचण अशी झाली आहे, आणि मला बरेच जण बोलले या विषयावरती. त्यांचं म्हणणं आहे की प्रामाणिकपणे इमानदारीनं काम करणाऱ्या माणसाला काही मिळत नाही. हे चूक आहे. तुम्ही बघता झगमगाट, ओके, चोऱ्या करून, खोटं बोलून, 2 रुपये कमवून तुम्ही जी झगमगाट बघता ना, तो झगमगाट चिरकाळ टिकणारा नसतो रे राजांनो. चिरकाळ टिकणारा हा झगमगाट असतो जो प्रामाणिकपणाने इमानदारीनं कमवलेला असतो. त्याच माणसाच्या शब्दाला धार असते, त्याच माणसाच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी पेशी काम करत असतात, आणि तोच माणूस झगमगाटात जरी नाहत नसला तरीच तो उत्कृष्ट असतो, उत्तम असतो, प्रेरणादायी असतो, आदर्श असतो. खूप मोठा दिवा व्हायची गरज नसते. पण प्रामाणिक छोटी पंथी जरी राहिलं, प्रामाणिक होऊन थोडी पंथी जरी राहिलं ना, तरी त्याचा समाजाला उपयोग होत असतो. असं म्हणतात की आपण अंधाराच्या विरोधात खूप बोलत असतो. आजकाल अशी चर्चा चालते. कशी चर्चा चालते की यांना असं करायला पाहिजे, त्याने तसं करायला पाहिजे. आता मला बोलायचं नाही, पण नेत्याने असं करायला पाहिजे. मला वाटतं तुमच्या ह्या बोलण्याने काहीही फरक पडणार नाहीये. तुमच्या या वायफळ बोलण्याने काही फरक पडणार नाहीये, कुठलीच घटना घडणार नाहीये. पण तुमचा वेळ वाया जातो. हे तुम्ही कधी विचार केला का? नाही. तुमचा वेळ वाया जातो. याच्यापेक्षा तुम्ही काय करा, माझा एक सल्ला आहे, तुम्ही हे करा की उगीच नको त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा, अंधाराच्या विरोधात बोलण्यापेक्षा एक छोटीशी पंथी लावा. तेवढाच अंधार दूर होईल. मला वाटतं किती लोकांना कळलं, पण तेवढाच अंधार दूर होईल. अशा एक पंथीला दुसरीला तिसरी लावत गेलात तर आता पडलेला सगळाच अंधार दूर होईल, याचा मला आत्मविश्वास आहे. मला माहित आहे मी खूप जास्त बोलतोय. 1 तासभर झालं माझं बोलून. 1 तास झालं मी घड्याळाकडे बघत होतो. मी 30 मिनिटं तुम्हाला बोलतो म्हणाला होतो, पण तरीही मला हे बोलायचं होतं. आणि तरीही मला आणखी एक गोष्ट बोलायची आहे. आता आपण वाचतो, टीव्हीमध्ये बघतो काहीतरी गोष्टी. काय बघतो? जे की योग्य नाही ते बघतो. बरोबर? तुम्ही असा कधी विचार केला का की अशाच गोष्टी, काहीतरी लोचा लपडा, अशाच गोष्टी टीव्हीत का दाखवतात? पिक्चरमध्ये असंच का दाखवतात? तुम्हाला हे माहिती आहे का दाखवतात? कारण चांगलं दाखवल्यास तुम्ही बघत नाहीत हो. चांगलं दाखवल्यास तुम्ही बघत नाही, त्यांचा खप होत नाही. त्यांना बिझनेस करायचा आहे, आणि तो बिझनेस करण्यासाठी त्याचा खप झाला पाहिजे, आणि मग खप होण्यासाठी हे दाखवलं जातं.
हे दाखवलं जातं. तुम्ही एक काम करा, आजपासून एक काम करा, चांगल्या गोष्टी बघायला लागा, चांगल्याच गोष्टी स्वीकारा, चांगल्याच गोष्टी वाचा, चांगल्याच गोष्टी सांगा. उद्या तुम्हाला सांगतो, प्रत्येक टीव्ही वाला फक्त चांगलंच दाखवेल, वाईट दाखवणार नाही. हे आपल्यात आहे, त्यांची चूक नाहीये. चांगली घटना एखादी घडली, किती लोक फोन करून सांगतात हो बाहेर की वा या माणसाने चांगलं काम केलं, इथं चांगलं काम घडतंय, हा माणूस चांगला आहे. तुम्ही खरं सांगा, प्रामाणिकपणे स्वतःला असा हात ठेवून विचारा की किती लोकांना तुम्ही फोन करून सांगितलं की हा माणूस चांगला आहे म्हणून, पण तिथं काहीतरी गडबड झाली, तिथं काहीतरी लोचा झाला. तुम्हाला माहिती आहे का हो, तुम्हाला माहिती आहे कसं घडलं, हे किती लोकांना सांगितलं जातं. म्हणजे वाईट गोष्टीसाठी नको तेच वापर केला जातो, पण चांगल्या गोष्टीसाठी ह्याचाच वापर करा. एका स्वतंत्र सरांनी एक चांगलं वाक्य लिहिलं आणि मी ते वाचलं बारकाईनं, मला खूप छान वाटलं. त्याने असं लिहिलं की ते म्हणाले, दुर्जनांची संघटना होतात.